तर आपण हे बॅक साईडचा नेक घेतलेला आहे आणि हा फ्रंट साईडचा पंचकोनी नेक घेतलेला आहे. तर आपण वायकटचं शिवणार आहे समोरून टॉप. आणि याची रुंदी रेग्युलर 6 इंच आणि लांबी घेतलेली आहे 6.5 इंच. शिवल्यानंतर गळा 6 इंचाचा तयार होईल. आणि बॅक साईडचा गळा आपल्याला तयार 5.5चा पाहिजे तर 6 घेतला आणि रुंदी रेग्युलर 6 इंच. आता आपण पलटवायचं कसं ते पाहू. आपण हे पंचकोनी गळा हे केलेला आहे आणि आपण वायकटचं घेणार आहे. तर हे आपण एकीकडनं लेस अप्लाय करून घेतलेली आहे हाफ साईडकडनं. त्याच्यात आपलं जे काही फिक्स छाती माप आहे त्याचा मध्यभाग काढला. मध्यभागाचं पासून परत हाफ याचा सेंटर काढला. याला आपलं 5. त्याच्यानंतर वरून आपण हे 9 इंचावर पॉईंट केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आपण ही क्रॉस अशी लावणार आहेत. तर मग त्याच्यानंतर इथून हा सेंटर जो घेतलेला आहे बॉटमचा तिथून त्याच्या अपोजिट 5वर पॉईंट करायचा आणि ही रेष ओढून घेतलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं ते पाहू. आपल्याला हे बॅकला हे फिटिंगचे टक्स घ्यायचे आहेत. तर शोल्डरपासून आपण 9 इंचावर पॉईंट केलेला आहे आणि आपला हाफ घेतलेला आहे आपण. जे आपलं 10 छातीमाप होतं ते 5 घेतलेलं आहे आणि इथून पण 5. आणि या टक्सची लांबी आहे 8 इंच आणि सेंटर काढून घ्यायचा आणि इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच स्टिचिंगमध्ये आणि इकडं निमुळतं करत जाऊन हे अशा शेपमध्ये घ्यायचं टक्स. आता टक्स मारून घेऊ आपण.